ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेवर टँकरमधून गॅस गळती झाली आहे। रायगड खारपाडा इथं एलपीजी टँकरमधूनही गॅस गळती होत असल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आता घटनास्थळी खबरदारीचा उपाय म्हणून रवाना झालेल्या आहेत। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक पळसपा मार्गे आता वळवण्यात आली आणि टँकरवर पाण्याचा मारा करण्याचं काम वेगाने केलं जात आहे अशी माहिती आपल्याला मिळते। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्याबरोबर आहेत। मोहन, ही टँकर गळती नेमकी कशी झाली? मुंबई गोवा हायवेवर खारपाडा ब्रिज जवळ हा अपघात झालेला आहे। जो एलपीजी टँकर होता तो पलटी झाला आणि वायू गळती झाली आणि जो त्या परिसरात एक हॉटेल होतं त्या हॉटेल अचानक बंद करण्यात आलं। त्या टँकरच्या परिसरात 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जे हॉटेल असतील, घरं असतील ते बंद करण्यात आलेले आहेत। वीज प्रवाह बंद करण्यात आलेला आहे आणि वाहतूक 3 ते 4 तास ठप्प होती। ती वाहतूक आपटा आणि पळसपा मार्गे, पेन मार्गे, पाली मार्गे गोव्याला वळवण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यातला 10 अग्निशमन गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तो जो टँकरवर मारा सुरू आहे, पाणी मारण्याचं काम सुरू आहे। जो एलपीजी वायू आहे तो थंड करण्यात आलेला आहे। पूर्ण त्या ठिकाणी प्रशासन, पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि हे 3 ते 4 तास हे टँकरवर पाणी मारा सुरू आहे आणि त्या ठिकाणी जे नागरिक आहेत, लोक आहेत, त्यांना तिथून हलवण्यात आलेलं आहे। अगदी, पण सध्याची आता या क्षणाची माहिती काय, म्हणजे किती वेळ लागू शकतो ही टँकरची गॅस गळती थांबवण्याच्या संदर्भात? पहाटे 3 वाजता ही घडलेला घटना आहे। टँकर पलटी झालेला आहे। एलपीचा जो टँकर आहे तो मुंबईवरून गोव्याकडे जात असताना तो ब्रिजच्या त्या ठिकाणी, म्हणजे खारपाडा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी हा पलटी झालेला आहे। 4 तासापासून हा त्याच्यावर पाण्याचा मारा सुरू आहे। अजूनही 1 ते 2 लागू शकतो ते सगळं थंड करण्यासाठी आणि वायू बंद करण्यासाठी। धन्यवाद मोहन या सगळ्या तपशिलाबद्दल। आम्ही याबद्दल तुझ्याकडून अपडेट घेत राहू। यानंतर एक दुःखद बातमी अशी आहे की ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालंय। शिक्षणाच्या आईचा घोळ, लालबाग परळ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या। ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झाल्याचं आपण बघतोय। खरं तर आतापर्यंत किशोर प्रधान यांना आपण वेगवेगळ्या भूमिकांकडून बघितलं, तसं किशोर प्रधान यांची चौफेर फिरस्ती राहिली। नाटक असू देत, मराठी सिनेमा असू देत, हिंदी सिनेमे असू देत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जाहिराती असू देत, केवळ आणि केवळ संवादाविना, आपल्या चेहऱ्यावरील हावभावातनं एखादी गोष्ट कशी समोर आणायची याच्यावरती त्यांचा वकूफ होता, त्यांची हुकूमत होती। याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आपण। आमचे प्रतिनिधी विराज मुळे आपल्यासोबत आहेत। विराज, खरं तसं तर किशोरजींचं हे वय झालेलं होतं, पण तरीही ते शेवटच्या क्षणापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते। काय त्यांच्या आठवणी जागवता येऊ शकतात? विशाल, अगदी बरोबर आहे। मराठी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टीसाठी हा सकाळी अत्यंत अशी ही दुःखद बातमी आलेली आहे की ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ते वृद्धापकाळामुळे आजारी होते आणि त्यामुळे अंधेरीचं जे क्रिटिकेअर हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ते उपचारासाठी दाखल होते। पण तिकडे त्यांची जी आहे ती जी आजाराशी जी झुंज होती ती अखेर अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झाले अशी बातमी येते। पण अत्यंत मराठी रंगभूमीवरती जो हरहुन्नरी अभिनेता म्हणून ज्याची ओळख करून देता येईल त्याच्यापैकी किशोर प्रधान होते। एक विशिष्ट प्रकारची मिश्किली त्यांच्या स्वभावात होती आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा देखील तो भाग होती। त्यामुळे विनोदी भूमिकांमध्ये आणि फार उत्कृष्टरित्या छान पद्धतीने सादर करणं ही त्यांची एक खूबी होती। जसं मराठी रंगभूमीवर त्यांनी काम केलं तसंच हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर देखील खूप मोठं काम केलं। म्हणजे भरत दाभोळकरांनी विशेष करून इंग्रजी नाटकं जी केली, ज्याच्यामध्ये भेळेच्या स्वरूपात जी नाटकं असायची, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून ते वेगळ्या पद्धतीने ते सादर करायचे, अशा गोष्टींमध्ये जी ती इंग्रजी रंगभूमीवरची जी नाटकं होती त्या नाटकांमध्ये प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। म्हणजे त्याला इंग्लिश नाटक ही जी भरत दाभोळकरांची खासियत होती, अशा अनेक याच भूमिका ज्या आहेत ते काय आपल्या स्मरणात राहणार आहेत। खरं तर त्यांचा मिश्किल स्वभाव, अगदी लगे रहो मुन्नाबाई या चित्रपटातील खटाळ आजोबा देखील या क्षणाला मला आठवत आहेत। अशा त्यांच्या भूमिका कायम आपल्या स्मरणात राहतील। न्यूज 18 लोकमतची किशोर प्रधान यांना आदरांजली। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा बायोपिक 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमाचा आज म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत पार पडणार आहे।